गदारोळ कधी सुरू झाला? लोकसभेत जेव्हा भारतीय जनता पक्षानं सपाटून मार खाल्ला आणि विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी हा जो काही प्रकार केला, म्हणून तुम्ही विसरू नका, मी सुरुवात पण त्यांनीच केली होती. 46 लाख लोकांनी मतदान केलं 5च्या नंतर. 70 आणि मग 73 लाख. मग ते 5च्या नंतरच्या संदर्भात सुद्धा आम्ही विचारलेलं आहे. तेव्हा हास्यास्पद उत्तर दिलं होतं, महिलांची प्रायव्हसी डिस्टर्ब होईल म्हणून आम्ही तुम्हाला व्हिडिओ क्लिप देऊ शकत नाही. आम्ही मागितलं, 5च्या नंतर गर्दी होती ना, आम्हाला द्या. हे विसरता कसं तुम्ही? सगळा गदारोळ 2024च्या विधानसभेनंतर फार मोठ्या, अगदी पूर्वी घडलंच नाही असं म्हणणार नाही, पण फार मोठ्या प्रमाणात तो तेव्हा घडला. त्याच्या असंख्य पुरावे, असंख्य पराभूत अगदी जिंकलेल्या आमदारांनी पण सांगितलं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एका गावामध्ये मार्कडवाडी त्या गावामध्ये बॅलेटने मतदान घ्यायचं ठरलं. जिंकलेल्या उमेदवारांनी ठरवलं, मला जिंकलो असतो तरी इथे बघायचं, कारण त्या गावातल्या लोकांनी सांगितलं आम्ही इतरांना कुणालाही मतदान केलेलं नाही, इथं होऊ द्या. मार्कडवाडीमध्ये बॅलेट पेपरने निवडणूक घ्यायची मतदान घ्यायचं ठरवलं, तेव्हा त्याला विरोध केला गेला, त्याला करू दिलं नाही. कशाचं होतं काय? तुम्ही CCTV फुटेज का देत नाही? कशाचं होतं काय? 73 लाख लोकांनी कसं मतदान केलं, नोंदणी केली. आणि आता तुम्हाला कळतंय की बरोबर आदित्यजींनी पण टाकलं घसेटराम हलवाई. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांच्या निवासस्थानावर 127 लोक, हे सगळं आहे. मला तो एक मुद्दे आम्ही एवढंच सांगतो, मला त्याच्याबद्दल पहिला मुद्दा असा आहे, मला त्याची प्रतच देतो आम्ही, इंग्रजीमध्ये आहे, दिसत नाही आहे बरोबर, डोळ्यावरच्या लाईटने आणखी लपडत होते. 24च्या जनरल इलेक्शनमध्ये लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेमध्ये जेव्हा झाल्या, त्या दोन्ही निवडणुकीमध्ये असं लक्षात आलेलं आहे की दुबार मतदार प्रचंड प्रमाणात नोंदले गेलेले आहेत. हा दुबार मतदाराचा पहिला मुद्दा आहे आणि म्हणून जी दुबार दावा आहेत ती त्यामधून दूर करावीत, ही पहिली मागणी आहे. त्याच्यामध्ये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.